हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर ब्लाऊजची डिझाइन बघणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। त्यामध्ये आपण ह्या लेसचा वापर पण करणार आहे। तर बोटनेक ब्लाऊज नाहीये, बोटनेक ब्लाऊजमध्येच आपण ही लेसचा वापर करतो किंवा बाहीमध्ये करतो। तर तुम्हाला आज अशी डिझाइन दाखवणार आहे मी, जेणेकरून तुम्ही सिंपल पानगळा घ्या, कोणताही गळा घेतला तरी त्याच्यावरती तुम्ही ही लेसचा वापर कसा करायचा ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। आणि कोणी मैत्रिणी नवीन असतील ज्यांना असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। याचबरोबर आपले कटिंगचे पण व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की बघावा। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं सर्वात पहिलं ज्या पद्धतीने आपण बॅक साइड पार्ट तयार करतो त्या पद्धतीने सर्वात पहिलं आपण गळ्याची उंची ते टाकून घ्यायचं आहे, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर जी काही तुमच्या आवडीनुसार गळा उंची असेल ती तुम्हाला टाकून घ्यायची आहे। तर या पद्धतीने मी बॉक्स काढून पानगळ्याचा आकार जो आहे इथं देऊन घेतलेला आहे। इथं तुम्ही मटका गळासुद्धा घेऊ शकता किंवा पंचकोनी गळासुद्धा घेऊ शकता। मी इथं पानगळा घेतलेला आहे आणि एकदम असा कोरीव घेतलेला आहे। तर त्याचा पण लुक खूप छान दिसतो। त्याच्यानंतर आपण इथं तुम्ही पाहू शकता, याच्यानंतर मी आता ब्लाऊज पीसवरती याचं जे अस्तर आहे ते त्याच्यावरती ठेवून मी याच्या जे काय आपण मार्किंग केलं त्याच्या कडेने आपल्याला टिप मारायची आहे। तुम्ही इथं कॅनव्हासवरती पण हा गळा काढून घेऊ शकता, त्याने तुमचं आणखीनच ब्लाऊजला फिनिशिंग ही येते। तर मी इथं कॅनव्हास वगैरे काही लावला नाही आणि बघा या पद्धतीने जे आहे ना गळा मी इथं घेते। तर अशा पद्धतीने आपण इथं गळा घेतल्यानंतर खालून कमरपट्टीला टिप मारून घ्यायची आहे अर्धा इंचानी अशा पद्धतीने। आता उरलेला कपडा मी इथं कट करून घेते। आतमधलाही कपडा आपल्याला टिपेच्या आतमधून पाव इंचानी इतकं कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटेसे कट लावून घ्यायचे। कट लावून घेतल्यानंतर आपल्याला हा गळा पलटी मारायचा आहे, जसं आपण नॉर्मल गळा मारतो त्याच पद्धतीने। तर अशा पद्धतीने याला बाहेर काढून घेऊ आपण। तर सरळ भाग जो आहे ना तो आपला बाहेर येतो। आता आपण याला व्यवस्थित फिनिशिंग सहित याच्या कडेने टिप मारून घेणार आहे। तर वेलवेटचा ब्लाऊज आहे हा आणि हा ब्लाऊज डिझाईन घातल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे। तुम्ही इथं पैठणी ब्लाऊज जरी असेल तरी पण तुम्ही ही डिझाईन घेऊ शकता। खूप सुंदर याचं डिझाईन जी आहे ती वाटते आणि जी मी लेस दाखवली त्या लेसमुळं ह्या ब्लाऊजला खूप सुंदर लुक पण येणार आहे। तर अशा पद्धतीने आपण एकदम कडेने आपण पानगळ्याला व्यवस्थित जो आहे ना कपडा एकदम आकारामध्ये बाहेर काढून व्यवस्थित आपल्याला त्याला टिप देऊन घ्यायची आहे। आणि या पद्धतीने टिप मारून घेतल्यानंतर कमरेच्या कडेने पण आपल्याला टिप लगेचच मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला बॅक साईड पार्ट हा व्यवस्थित तयार होईल। आता आपला इथं आपली जी कमरपट्टी आहे ती पण तयार झाली। साईडनी मी आता टिपा मारून घेते। साईडनी टिपा मारून घेतल्यानंतर आपल्याला कडेचा उरलेला कपडा ब्लाऊज पीसचा कट करून टाकायचा आहे। फायनली आपलं बॅक साईड पार्ट या पद्धतीने तयार झाला। मी इथे टक्स मारून घेते बघा या पद्धतीने। आपला इथं बॅक साईड पार्ट तयार झाल्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, जो काय आपला गळा आहे तो आपला किती फैलणार आहे याचा अंदाज घ्यायचा आहे। परत घातल्यानंतर आपल्याला टाईट व्हायला नको, कारण की आपल्याला तिथे लेस टाकायची। त्यामुळे मी इथं थोडासा एक्स्ट्राचा कपडा घेते, म्हणजे जसं 4-4.5 इंच आणि असं ओपन केल्यानंतर ते होईल 8 इंच नाही का, अशा पद्धतीने। आणि माझा बॅक साईडचा पार्ट जो आहे कस्टमरचा तो राहील आपला इथे 6 इंच। तर मी थोडं एक्स्ट्राचं घेतलं आहे, असं 2 इंचाचं पट्टी काढून घेतली आणि या पद्धतीने छोटासा गोलाकार देऊन घेतला, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते। आता हे मी इथं कट करून घेते। तर बघा फायनली अशा पद्धतीने आपण इथं घेतलं। तुम्हाला वाटलं की आणखीन आपण खालून गोलाई देऊन घ्यायला पाहिजे तर तुम्ही आणखीनही गोलाईही देऊन घेऊ शकता। आता याच्या केल्यानंतर आपला जो सरळ भाग आहे ब्लाऊजचा तेवढीच आपल्याला पट्टी इथे जॉईंट करून घ्यायची आहे। तर मी दोन्ही साईडला अशा पद्धतीने वरतून टिप मारून घेते, म्हणजे आपल्याला आतमधला भाग जो आहे तो बाहेर काढता येईल। अशा पद्धतीने साईडचा कपडा कट करून घेतला
आता याच्यामध्ये आपण आहे ना एक असं बघा, जे माझ्याकडं आपण डोक्यात आपण ज्यावेळेस आंबुडा घालतो त्यावेळेस त्याला जे असतं ते मी कायम बॉबिंग भरण्यासाठी ठेवलेलं आहे, ती कांडी. आणि त्याच्या साह्याने मी याला पलटी पण करून घेतलं. एकदम फायद्याचं आहे, त्याला जास्त टोक नसतं. तुम्हाला जर बाहेर ब्लाऊजचे टोक वगैरे काढायचे असले जर बघा, आपल्याला काही कोण्याचे ब्लाऊज असतात तर त्यांनी खूप छान निघतं. तुम्ही एकदम घेऊन टाकलं तरी चालेल 10 रुपयाचं खास ब्लाऊजसाठी. तर आपलं इथं या पद्धतीने तयार झालं तर बघा किती छान दिसतंय. तर याच पद्धतीने ते आपल्याला ठेवायचं आहे. आता तुम्हाला किती ओपन ठेवायचं आहे ते बघायचं आणि थोडंसं एक्स्ट्राचं ठेवायचं. जर अंगात ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला वाटलं की आपल्याला थोडं टाईट वगैरे होतं आहे तर ते थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं तरी चालेल. नंतरून थोडी नॉर्मल टीप उसून नंतरून टीप मारली तरी चालेल. पण जर तुम्ही माप घेतलेलं असेल, जसं मी ब्लाऊजवरून घेतलं त्याच पद्धतीने जर घेतलं तर म्हणजे घातल्यानंतर पण ब्लाऊज जो आहे तो टाईट होणार नाही. अशा पद्धतीने मी काय केलं, या पद्धतीने माप घेऊन आपण इथं हे केलं. तर माझं माप जे होतं संपूर्ण 6 इंचाचं. तर अशा पद्धतीने मी 6 इंचाचं अंतर मोजून या पद्धतीने मी टीप मारून घेतली. आता तुमच्या साईजनुसार पण असू शकतं, कुणाची साईज लहान मोठी असू शकते. तर तुम्ही त्यानुसार जे काय तुमचं ओपन भाग होणार बॅक साईडला त्याच्यानुसार तुम्ही ते मारून घ्या. मी आता इथं लेसचा वापर करते आहे. तर ही लेस जी आहे ही मल्टिप्लाय कलर आहे. कोणत्याही साडीवर तुम्ही या पद्धतीची लेस लावू शकता. तर मी हा नेव्ही कलरचा ब्लाऊज आहे, हा नेव्ही कलरचा ब्लाऊज तुमचा कोणत्याही साडीवर मॅचिंग होईल. आणि मी लेस यासाठी लावली की आपण जर कोणत्याही कलरची साडी घातली तर ही लेस पण त्याच्यावरती सूट होईल. तर मल्टिप्लाय कलर आहे, त्याच्यामध्ये 7 रंग आहेत आणि कोणतीही साडी घातली तर लेस पण मॅचिंग होईल आणि त्याचबरोबर आपला ब्लाऊजही मॅचिंग होईल. तर असा ब्लाऊज जो आहे ना तो तुमच्याजवळ पाहिजेच. म्हणजे तुम्ही कधीही कोणत्याही साडीवर अर्जंटीमध्ये मला ब्लाऊज नाही आहे बुवा आपल्याला, तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करू म्हणजे घालू शकता. तर बघा मी एक लेस टाकून घेतली. आता जी मी लेस टाकणार आहे जी आपली, तर ही लेस जी आहे मी ती बाहीलासुद्धा वापरणार आहे, जेणेकरून याचा लुक आणखीनच छान दिसेल. तर मी त्याला अशा पद्धतीने काय केलं, जेवढं माप आहे ते हे करून घेतलं, मोजून घेतलं आणि आतमधून उलट्या भागावरतून ती लेस अर्धी जॉईंट करते आहे. अर्धी लेस जी आहे ती आपली बाहेरून दिसणार आहे, तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. आणि तुम्ही बघितली ती पट्टी जी आहे मी थोडी एक्स्ट्रा ठेवली. जर मला उसवायची गरज वाटली तर मी उसवून ती थोडीशी मोठी पण करू शकते. एवढ्या गोष्टीचं लक्षात ठेवायचं. आपण डिझाईन बनवताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यायची, म्हणजे नंतरून आपल्याला प्रॉब्लेम यायला नको. तर बघा किती सुंदर ब्लाऊजची डिझाईन दिसते आहे. तर मध्ये जो कोना आहे ना आपल्याला पानगळ्याचा, त्यामध्ये मी छोटंसं त्रिकोण टाकते आहे, त्याने पण आपल्याला आणखीन लुक येईल. इथं तुम्ही बटनसुद्धा टाकू शकता, जो आपण कोना लावला ना त्या ठिकाणी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. डिझाईन कशी वाटली तेही सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.